हॅलो ऑल अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आहे सॅटरडे आणि सकाळ झालेली आहे. ऑब्व्हियसली फेसवरून वाटत असेल की सकाळी सकाळीच मी व्हिडिओ बनवत आहे. तर सकाळ झाली, मस्त फ्रेश वगैरे मी झालोय आणि फक्त चहा घेतलाय आणि आता आम्ही लागत आहोत कामाला, कारण आज खूप मोठं काम आहे आमच्या मागे. ते म्हणजे आम्हाला करायची आहे शिफ्टिंग. तर आता रिसेंटलीच मी 4 महिन्यापूर्वीच या फ्लॅटवर शिफ्ट झाले होते माझ्या फ्रेंड सोबत आणि लगेचच मला शिफ्ट करा म्हणजे आम्हाला सगळ्याच आम्ही शिफ्ट करत आहोत. कारण हा जो फ्लॅट होता तो ज्या ओनरचा होता त्यांनी तो सेल केला आहे. त्याच्यामुळे मग आता ऑब्व्हियसली जे राहायला येणार कोणी ते म्हणजे आपण व्हॉट आय एम स्पीकिंग. सो आम्ही त्याच्यामुळे फ्लॅट चेंज करत आहोत. अँड आता इथे जवळच मी म्हणजे जवळच फ्लॅट बघितलेला आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला आज सगळं सामान वगैरे पॅकिंग करायची आहे. नशीब आमच्याकडे जास्त म्हणजे फर्निचर वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळे इट वॉज इझी फॉर अस. सो जे काही सामान आहे आता ते आम्ही पॅक करतो आणि मला जेवढं शूटमध्ये घेता येईल मी तेवढं नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. स्टे ट्यून. चांगले आहेत ना. गाईज आईने लाडू बनवून दिले होते मला. खूप दिवस झाले ह्या लाडूंना देऊन. कधी दिले होते माहिती का हे? मला असं वाटतं दिवाळीला गेले होते तेव्हा हे लाडू आईने मला दिले होते. मला वाटलं आता तीनच राहिलेत ॲक्च्युली. मला वाटलं खराब झाले पण आहेत चांगले. तर इकडं असं आमची तयारी चालू आहे. सगळं आता मी पॅक करणार आहे हळूहळू. जास्त काही सामान नव्हतं, बॅचलर्स म्हटल्यावर काय थोडंफारच असतं. तर हे आता आम्ही हळूहळू पॅक करू. खूप टास्क असतं शिफ्टिंग करणं, ओके नाही शीतल? काय खातीये तू? नको खाऊ. हा नको खाऊ मग. तर इकडं जे आहे आता आम्ही आवरायला घेतलेलं आहे सगळा पसारा आमचा. आणि आम्हाला वाटलं होतं की खूप कमी आहे सामान आमचं, बट खूप जास्त सामान तुम्हाला दाखवते मी आता. हे फक्त एवढं आहे. अजून थोडंफार मागे आहे आणि माझं सामान तर अजून पॅक करायचं बाकी आहे बऱ्यापैकी. सॉरी. सो एवढं सगळं आहे. इकडे साईडला मी पॅक करून ठेवलंय आणि आता आम्ही जाणार आहोत जिकडे आम्ही नवीन आमचं फ्लॅट घेतले. म्हणजे फ्लॅट नाही ऍक्च्युली, तो फक्त वन आरकेच आम्ही घेतलेला आहे. का वन आरके घेतला आहे ते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला कळेल. सो आता आम्ही तिकडे जाणार आहोत आणि आम्हाला करायचं आहे त्या रूमचं क्लिनिंग. स्वतः किती सामान आहे, एवढ्या सगळ्या बॅग्स, हे इकडे थोडंफार भांडे आहे असं मी गोण्यांमध्ये पॅक केलं आहे. त्याच्यानंतर अजून तर माझं सामान पॅकिंगचं बाकी आहे. मग हे असं आमचं आहे आणि ॲक्च्युली तिघींचं मिळून सामान आहे, सो त्याच्यामुळे जास्त. अगोदर आम्ही विचार केला होता की आम्ही सामान ऑटोने कॅरी करू, म्हणजे ऑटोमध्ये घेऊन जाऊ, थोडंसं लाईट येतं, ऑटोमधून घेऊन जाऊ. पण आता एवढं सगळं सामान बघून आता आम्हाला वाटतं की आम्ही एवढं घेऊनच जाऊ शकत नाही, दोघीच आहोत आम्ही शिवाय. सो त्याच्यामुळे आम्ही विचार केला आहे की तो छोटा टेम्पो असतो ना, छोटा टेम्पो, 3 व्हीलर. आम्ही आता तेच म्हणजे एका दादांशी बोललो आहे, जे ब्रोकर थ्रू आम्ही घेतलेला आहे, त्यांच्याशी बोललो आणि त्यांनीच आता आम्हाला सामान कॅरी करावं लागणार. सो आता आम्ही पहिले जाऊन येतो तिकडच्या रूमवर, क्लिनिंग करतो आणि मग येऊन परत आम्ही सामान घेऊन जाणार. तर ही आहे आमची रूम आणि ही पण म्हणजे जिथे पहिली आमची रूम होती त्याच्या खूपच जवळच आहे. आणि इथे जेव्हा फ्लॅट बघितला ना तर मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे की इथे PVC केलेलं आहे सगळ्या वॉल्सवरती. आणि मुंबईमध्ये PVCची खूप जास्त गरज असते, कारण जेव्हा पाऊस वगैरे असतो असं भिंतीमध्ये ओलावा येतो. पण ना जे राहतो ते अगोदर त्यांनी क्लिनिंग केली, पण तरीही आम्हाला त्यांची क्लिनिंग बिलकुलही आवडली नव्हती. म्हणून मग आम्ही पहिले येऊन थोडीशी शीतल आणि मी साफसफाई करून घेतो म्हटलं, कारण आपल्याला राहायला यायचं तर थोडंसं स्वच्छच असलं पाहिजे, म्हणून आम्ही सगळं आवरून घेतलं. आणि आम्ही जेव्हा लागलो ना आम्हाला असं वाटलं होतं की 10 ते 15 मिनटामध्ये सगळी साफसफाई होऊन जाईल, पण आम्हाला खूप वेळ लागला, कारण सगळे जाळे काढावे लागले. त्याच्यानंतर झाडू मारून घेतला आणि फरशी आम्ही जवळपास 2 ते 3 वेळा पाण्याने पुसून घेतली. फुल सेलिब्रिटी स्टाईल कपडे घालून आली आहे शीतल, फुल ब्लॅक जसं लोक किंवा सेलिब्रिटीज ब्लॅकमध्ये असतात ना, मास्क पण ब्लॅकच आहे आणि काय करते तर साफसफाई. मॉडर्न कामवाली. ठीक आहे. सो ही आमची रूम आहे, जी की आम्हाला वाटली होती खूप क्लीन आहे, पण नाहीये. आम्हाला कळालं की आम्हाला करावं लागेल क्लीन. सो वी आर डुईंग क्लिनिंग हिअर. सो वी आर डूइंग क्लीन. तर आम्ही क्लिनिंग केली आणि एका दादा म्हणजे आमच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं माझ्या, तर मला बॅग घ्यायची होती, जी मी त्यांच्याकडे ठेवलेली होती. बॅग घेतली आणि आता आम्ही चाललो आहोत पहिले नाश्ता करायला, कारण खूप भूक लागली आहे. क्लिनिंग करणं जाम थकलोय. नाश्ता करणार
घरी जाणार, पॅकिंग करणार आणि मग गाडी करून सामान घेऊन येणार असं आता आहे. नाके 9 येतात शिफ्टिंगचे नाटक की नाही. आता ही माझी शेवटची असेल. आता डायरेक्ट शिफ्ट करतात, डायरेक्ट घरी जायचं नाही, डायरेक्ट हसबंडच्या घरी जायचं. खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे मग आम्ही जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. म्हणजे रस्त्यावरच होतो तिथे गेलो आणि तुम्ही आमच्या चेहऱ्यांवरून बघू शकता एनर्जी फुल डाऊन झालेली होती आमची. कारण घरून फक्त आम्ही चहा पिऊन निघालो होतो. घरी आम्ही म्हणजे घरी पण पॅकिंग केली आणि चहा पिऊन निघालो फक्त आणि इथे येऊन क्लिनिंग केली, त्याच्यामुळे एनर्जी फुल डाऊन घेतली. जेवण करायची इच्छा नव्हती तरी पण, म्हणून एक सँडविच घेतलं आणि पावभाजी त्याने फुल पोट भरलं. बाप, आता जस्ट आम्ही या रूमवर सामान टाकले आमच्या नवीन रूमवरती. दाखवते मी किती सामान होतं. हे बघा, हे आहे आमचं सामान आणि आम्ही दोघीच होतो फक्त, मी आणि शीतल. नाके 9 आलेत आमचे खूप जास्त. आता याच्यानंतर ठरवले की कधीच शिफ्टिंग नाही करायचं, कारण झालं गेलं 1 ते 1.5 वर्ष. माझ्या 25 वर्षामध्ये मी जेवढं शिफ्टिंग केले नव्हतं तेवढं मी लग्नानंतर 3 वर्षामध्ये एवढं शिफ्टिंग केलंय. आता खूप वैताग आलाय. याच्यानंतर ठरवलं की आता बिलकुल शिफ्टिंग करायचं नाही कधीच. म्हणजे करावं तर लागणार ऑब्व्हियसली, पण खूप रेअरली शिफ्टिंग आता याच्यानंतर करणार. आणि आता खूप वैताग आला आम्हाला. आणि आता हे सगळं सामान आम्हाला एक साईडला ठेवावं लागेल सध्या, कारण पूर्ण सामान सेट करायची आत्ता तर सध्या काही कॅपॅसिटी नाही. सो उद्या संडे आहे, उद्या थोडंफार आम्ही निवांत करू शकतो आणि आता थोडंफार काहीतरी आम्ही अरेंज करू, जागा वगैरे करू बसायला आणि झोपायला, आणि मग आराम करून थोडंसं आवरून. माझं सामान लावून झालंय सगळं आणि आता आमच्या शीतल मॅडम तर चालली बघा पसारा सगळं. आणि हे माझं इकडं मी असं अरेंज केलं आहे. इथं मी माझं स्किन केअर ठेवलं आहे असं. इकडं रेग्युलरचे वापरायचे माझे कपडे ठेवले. खाली थोडंसं एक्स्ट्रा सामान ठेवलं आहे, जसं की बुक्स, बुक्स वगैरे. इकडं 2 ह्या बॅग्स आहेत ज्याच्यामध्ये परत माझे कपडे आहेत. आणि माझ्या ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉली बॅग आहेत त्या परत मी मागे अरेंज केलं आहे असं आहे. आणि आता ही शीतलचं आहे, ती असं व्यवस्थित ऑर्गनाईज करत आहे सगळं आता. आणि कानाला तिला थंडी वाजते बहुतेक, म्हणून कानामध्ये ॲस्थेटिक होऊन एकदम असं तिचं चालू आहे पूर्ण. ओके ना. आणि आता अजून जास्त काही भूक नाही आहे आम्हाला, म्हणून मग आता आज तर आम्हाला घरी जेवण बनवता नाही येणार, कारण तिकडे कसं होतं, तिकडच्या फ्लॅटवरती गॅसची पाईपलाईन होती, म्हणून मग सिलेंडरची आम्हाला गरज नव्हती. आता इथे जे आहे गॅसची पाईपलाईन नाही आहे आणि सिलेंडर आहे ओनरचा, पण आता ते त्यांनी बुक केले, सो ते उद्या सकाळी येणार. म्हणून मग आज तर आम्ही सॉरी म्हणून मग आम्ही आज काही घरी बनवू शकत नाही. मग आता भाऊ थोड्या वेळाने बाहेर जाऊ आणि काहीतरी खूप लाईट असं खाऊ आणि मग झोपू, कारण खूप थकलोय आज. सो हा व्लॉग मी इथेच आता एंड करते. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.